महाराष्ट्रातील 68,000 आशा महिलांना दरमहा 26,000 रुपये किमान वेतन द्या आणि गटप्रवर्तक महिलांना दरमहा 30,000 रुपये किमान वेतन द्या, अन्यथा बेमुदत संपावर जाणार। 10 मार्च 2025 रोजी सांगली जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करीत असताना महिलांनी किमान वेतन मिळण्यासाठी गरज लागल्यास सीएफटी संपावर जाण्याची घोषणा केली। याप्रसंगी बोलताना आशा व गटप्रवर्तक महिला संघटनेचे राज्य अध्यक्ष कॉम्रेड शंकर पुजारी यांनी सांगितले की आज अशा महिलांच्याकडून शासनाच्या आरोग्य खात्याकडून वेठबिगारासारखे काम करून घेतले जाते। उदाहरणार्थ आरोग्यातील आशा शोभा अण्णासाहेब शिंदे या आशेवर काम लादल्यामुळे त्या महिलेची अँजिओप्लास्टी करावी लागली आहे। तसेच बेडगमधील एक आशा महिला अनिता संजय सूर्यवंशी जिचे यापूर्वी एंजिओग्राफी झालेली होती, पण या काम वाढीने तणावामुळे ती अत्यंत गंभीररित्या आजारी आहे। अशाही प्रकारे या महिलांचे शोषण केले जात आहे। याबद्दल महाराष्ट्र शासनाचे ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड शंकर पुजारी यांनी निषेध व्यक्त केला। सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय तृप्ती धोडमिसे यांना शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले। निवेदनामध्ये अशी मागणी करण्यात आलेली आहे की अशा महिलांच्या वरील कामवाढ आणि ताणवाढ त्वरित रद्द करा। आज आशांना दररोज 12-12 तास काम करावे लागत असून अधिकारी वेठ बिगारासारखे तरीही दररोज त्यांच्यावर काम लादत आहेत। निवेदनामध्ये अशीही मागणी करण्यात आलेली आहे की सर्व आशा गट प्रवर्तक महिलांना निवृत्तीनंतर 5,000 रुपये दरमहा जिवंत असेपर्यंत पेन्शन मिळाली पाहिजे। आशा गट प्रवर्तक महिलांना राज्य विमा योजना लागू करून त्यांना ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे, प्रॉव्हिडंट फंड मिळाला पाहिजे, तसेच कामाचे तास ठरवून दिले पाहिजेत। जागतिक आरोग्य संघटनेने 2004 साली भारत सरकारवर भारतामध्ये माता मृत्यूचे प्रमाण व बालमृत्यूचे प्रमाण सगळ्यात जास्त आहे अशी टीका केल्यानंतर भारत सरकारने 2005 साली राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू केले। जिल्हा परिषदेवर समोर झालेले आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड शंकर पुजारी, कॉम्रेड सुमन पुजारी, रेखा परेट, उज्ज्वला गुरव, स्मिता पाटील, सुवर्णा सातपुते, सुवर्णा पाटील, वनिता कोळी, भाग्यश्री कुडाळकर, विशाल बडवे, संतोष बेलदार, छाया पाटील, आशू जोगदंड, उज्ज्वला सडोले व आसमा सोलकर इत्यादींनी केले। महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 68,000 आशा महिला काम करतात आणि 4,000 महिला गटप्रवर्तक म्हणून काम करतात। राष्ट्रीय आरोग्य अभियान हे 2005 सालापासून या देशामध्ये सुरू झालं असून या देशातील वाढलेले मातृत्व मृत्यू आणि लहान मुलांचे मृत्यू थांबवण्यासाठी जी योजना सुरू झाली, या योजनेचे सगळीकडे कौतुक केलं जात आहे। विशेषतः कोविड काळामध्ये अशा महिलांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून जे काम केलेलं आहे त्याचं सगळ्या जगभर कौतुक झालं। जगात आरोग्य संघटनेनं, जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं की या महिलांना पारितोषिक द्यायला पाहिजे आणि एवढं महत्त्वाचं काम करणाऱ्या या महिला ज्या आहेत आज 20 वर्ष झाली काम करत आहेत, परंतु त्यांना अजूनही किमान वेतन मिळत नाही, त्यांना कर्मचारी म्हणून दर्जा मिळत नाही आणि त्यांना तुटपुंज मानधनावर काम करावं लागतं। आज या देशामध्ये एक कामगार जरी असला तरी वाढत्या महागाईच्या काळामध्ये दरमहा 26,000 रुपये किमान वेतन मिळालं पाहिजे। म्हणजे अशांना महिलांना 26,000 रुपये मिळाला पाहिजे। त्याचबरोबर त्यांना प्रॉव्हिडंट फंड योजना लागू झाली पाहिजे, ESI योजना लागू झाली पाहिजे, त्यांना ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे आणि आता त्या 20 वर्ष काम केल्यानंतर ज्यावेळेस रिटायर होतील 60 वर्षानंतर त्यांना महिन्याला किमान 5,000 रुपये पेन्शन मिळाली पाहिजे। ही आमची प्रमुख मागणी आहे। या आमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि सरकार हे ऐकून घ्यायला तयार नाही। तिसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्टाने अनेक निकाल दिलेले आहेत की जे कंत्राटी कर्मचारी आहेत, योजनाकर्मी कर्मचारी आहेत, त्यांनी जर 10 वर्षापेक्षा जास्त काम केलं असेल तर त्यांना आरोग्य सेवेमध्ये कायम कर्मचारी म्हणून नेमणूक करावी। या पद्धतीने या महाराष्ट्रातल्या ज्या सर्व आशा आणि गटप्रवर्तक आहेत त्यांना आरोग्य खात्यामध्ये त्यांनी कायम नोकरी दिली पाहिजे आणि नोकरी देऊपर्यंत महिन्याला 26,000 रुपये वेतन दिलं पाहिजे। आज त्यांनी 1 वर्षापूर्वी जे वेतन वाढवलेलं आहे 5,000 रुपये, त्याचा गैरफायदा घेऊन आज आशांना ठरवून न दिलेली कामं करून घेतात
अशा महिलांच्यावर, या महिलांच्यावर दादागिरी चालू आहे। त्यांच्याकडे एखाद्या वेट बिगाराप्रमाणे काम करून घेतात आणि त्यांच्यावर कामवाढ, ताणवाढ लादलेली आहे। मला सांगा, आज कुठला मोबाईलचा रिचार्ज आहे जो 100 रुपये लागतो? त्यांना 100 रुपये मोबाईल रिचार्ज देऊन त्यांच्याकडनं 1000 रुपयाच्या रिचार्जचं काम करून घेतात। अँड्रॉइड मोबाईल दिलेला नाही आणि कामाची सक्ती करून रोज त्यांना धमक्या दिल्या जातात। तर या सर्व अन्यायाविरुद्ध जर शासनाने ताबडतोब निर्णय घेऊन या महिलांना न्याय दिला नाही तर या पुढच्या काळामध्ये परत एकदा या महाराष्ट्रातल्या आशांना बेमुदत संप करण्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि असा लढा आम्ही पुढच्या काळामध्ये करणार आहोत। धन्यवाद। आज आम्ही महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीनं जिल्हा परिषदेवरती निदर्शनं करण्यासाठी आलेलो आहोत। तर हे आंदोलन करण्याचं कारण म्हणजे की आशांना गेल्या कित्येक दिवस झालं की जे पगारवाढ केलेली आहे 5000 रुपये, त्या 5000च्या बदल्यात त्यांच्याकडनं अनेक सर्वे, अनेक कामाचे ताण, हा प्रचंड ताण आशांच्यावरती आलेला आहे। आमची एक आरगची आशा आहे, तिला ह्या सर्वेच्या कामातनं तिच्यावरती हाय BP होऊन तिला तिची एंजिओग्राफी करावी लागलेली आहे। इतका ताण हा आशांच्यावरती आलेला आहे। हा ताण कुठंतरी थांबला पाहिजे। कामाचा ताण हा जास्त होता कामा नये आणि मग आमचा मोबाईल रिचार्ज मिळाला पाहिजे जास्तीचा। 100 रुपयामध्ये काय 1000 रुपयाची कामं 100 रुपयामध्ये करून घेतली जातात, ते आशांना आमच्या परवडत नाही आहे। तर मोबाईल रिचार्ज मिळाला पाहिजे, आशांना आमच्या ग्रॅज्युएट प्रॉव्हिडंट फंड मिळाला पाहिजे, किमान वेतनाप्रमाणे पगार मिळाला पाहिजे। ह्या मागण्या घेऊन आज आम्ही जिल्हा परिषदेवरती आलेलो आहोत। आता आम्ही निवेदन देणार आहोत आणि जर समजा आमच्या जर मागण्यांचा त्यांनी उहापोह केला नाही तर आम्हाला पुढचं आंदोलनाचं पाऊल उचलावं लागेल असा इशारा मी देतो।